माध्यमातून केतनजी दळवी, आदरणीय समृद्धी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रिहानी चषकाचे आधार स्तंभ आदरणीय मदन शेठ ठाकूर साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं पाहायला मिळालं। पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार शानदार झाली आहे। पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, भूषणच्या बाटमधून आला चौकार। मागील मॅचचं कंटिन्युएशन याही सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये, भूषणच्या बाटमधून चौकार पाहायला मिळाला। भूषण मात्रे अनिरुद्ध ठाकूरच्या अगेन्स्ट एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून देत असताना पाहायला मिळतोय। लोअर फुल टॉस बॉल होता, एक दमदार सामना पाहायला जातोय आपण। दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे आणि त्या कारणास्तव हा सामना फारसा महत्व या सामन्याला प्राप्त झालाय। आघाडीची जोडी, पुढचा बॉल खोलातला चेंडू होता, नो बॉल। ओ स्टेपिंग इथे झालेली पाहायला मिळते। एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली। 9+2 एकंदरीत 3 आल्या 7 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। ओ स्टेपिंग झाली आहे। एबीपी माझाची टॅग लाईन आहे, नेहमी एक पाऊल पुढे। गोलंदाज अनिरुद्ध ठाकूरने एक पाऊल पुढे टाकलाय आणि इथे नो बॉल त्यांना मिळेल आणि अर्थात एक मोठी अपॉर्च्युनिटी राहणार आहे। स्ट्राइक एंडला भूषण मात्र पाहायला मिळतोय। फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट। फ्री हिटचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अनिरुद्ध ठाकूर। एक बॉल 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत। फ्री हिटचा बॉल होता, क्षेत्ररक्षक त्यांना झेल तर घेतला गेला, परंतु फ्री हिटचा बॉल या कारणास्तव बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेफ व्हायला मिळतोय। हिट द बॉल टॉइस ऑफ सिक्स इन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट। जिथे मात्र या प्रकार बघता कोणताही बॅटर फ्री हिटच्या बॉलवरती बाद दिला जाऊ शकत नाही आणि त्याचाच फायदा इथे घेतला गेलाय। डॉट बॉल आला, पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा बनल्यात। पुढचा चेंडू गोलंदाज अनिरुद्ध, यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल आहे। क्षेत्ररक्षक तैनात, झेल ड्रॉप झालाय, धाव घेतली गेलेली नाहीये। पुन्हा एकदा नो बॉल। वारंवार चेंडू इथे आपण पाहतोय तिथे नो बॉल हाताळले जात असताना पाहायला मिळालेत। धाव फलकावरती 8 बनलेल्या पाहायला मिळाल्यात। 8 ऑन दी बोर्ड आहेत। स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी या स्पर्धेमध्ये गोलंदाजांना ही अनुशासन जपायचं आहे। नो बॉल पुन्हा एकदा आला अनिरुद्ध ठाकूर यांच्या माध्यमातून। 8 धावा धाव फलकावरती आहेत। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू आहे, गोलंदाज ओव्हर द विकेटने अनिरुद्ध। पुढचा बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। शॉर्ट फाईन लेग 38 सर्कल मध्ये आहे, धाव एकेरी कंप्लीट होईल। धाव फलकावरती 9 लेग बाईकच्या स्वरूपामधून धाव आली। 9 ऑन दी बोर्ड आहेत। मोठी अपॉर्च्युनिटी होती, ती मात्र मिस केली आहे, फटकेबाजी झालेली नाहीये। फ्री हिटच्या बॉलवरती तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत। चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी। अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, बहुत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा आपण पाहतो। एक मानाची स्पर्धा, डायरेक्ट हिट निश्चित झालाय, सिंगल कंप्लीट झालीय। धाव फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 10 बनल्यात। कोणतीही गोष्ट पथ्यावरती पडलेली नाही आहे या षटकामध्ये। नावेकाडी टीम साठी धावा आलेल्या आहेत, झेल झालेले नाही आहेत। नो बॉल येत असताना बऱ्या मिळाल्यात, जीवदान मिळाल्यात फलंदाजांना। भूषण मात्रे देखील या गोष्टीचा विचार करतोय की जिथे त्याला जो खेळ साकारायचा आहे तो झालेला नाहीये। आपण नेहमी म्हणतो ना, जे चितलं ते घडतं, तसं नाही। आपण जो विचार करतो ते आपल्या बाजूने येईलच अशातली बाब नाहीये, परंतु भूषणला तो सातत्य राखावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि त्यासाठी तो तयार आहे। हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका। परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो, चमकतो तो जो गडाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो। पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, दिशाहीन राहिलाय। पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करण्यात येईल। अवांतर धावा इथून येत असताना पाहायला मिळतात। एक्स्ट्राची धाव, आता कोण खाऊन जाणार भाव। अतिरिक्त धावा, धाव फलकावरती 11 बनल्यात। अनिरुद्ध ठाकूर एक ब्रेक नंतर गोलंदाजी मार्क वरती आलेत,
परंतु त्यांना ती लय मिळालेली नाहीये, ती लयबद्धता कुठेतरी हरपली आहे. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळ अलॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू ओलांडेल सीमारेषा, धाव मिळतील त्या 4, ये दिल मांगे मोर, रन्स आल्यात 4, चौकार. हो, हेच म्हणत असतील प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आतमध्ये भूषण म्हात्रे आला आणि आपके आ जाने से सारं काही जिथे अलबेल पाहायला मिळतं. धाबा त्याच्या बॅटमधून येतात. मागील सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ही जर्सी सारं काही सांगून जाते. ज्या रीतीने त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय आणि आत्मविश्वास द्विगुणितच होतो एखाद्या फलंदाजाचा किंवा एखाद्या खेळाडूचा ज्यावेळेला आपण मॅन ऑफ द मॅच घेतो. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. धावफलकावरती धाबा बनल्यात त्या 15 विदाउट लॉस. जासई टीम बॅटिंग करत असताना या पण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अपर्णाताई ठाकूर यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी एक विशेष सन्मान करण्यासाठी स्वतः जिच्या नावाचं आपण ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. मी रिहाणी ठाकूरीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान करावा. अर्पणाताई ठाकूर या स्पर्धेच्या माध्यमातून यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. खरं तर चिमुकल्यांचाही सन्मान करण्यात येतोय, कारण आपण पाहिलं ना तर रिहाणी जिच्या जे काही मित्रवर्ग आहे, जे काही फ्रेंड सर्कल आहे, इथे जेवढी गर्दी झाली किंवा पहिल्या रात्रीपासून तर सर्वांचेच विशेष सन्मान झालेले आहेत. अपर्णा ठाकूर हिचा एक विशेष सन्मान रिहाणी ठाकूरच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अपर्णाताई ठाकूर यांचा एक विशेष सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ देऊन आपण हा विशेष सन्मान करत आहोत. या विशेष सन्मानानंतर या आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. पुन्हा एकदा मॅचकडे. लोड फुलटोल होता, ऑन साइडला खेळला, हवेच्या लाटांवरती स्वार होत केलंय स्ट्राइक, ठोकलाय षटकार. आणखीन एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अपर्णाताई ठाकूर यांना विनंती करूयात. निलमताई ठाकूर याचा आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. या आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. निलमताई ठाकूर यांचा एक विशेष सन्मान. स्वागत करूया सकल दनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. धावफलकावरती धाबा 21 बनलेले आहेत. 21 ऑन दी बोर्ड आहेत. षटकार आलाय. निश्चित मला तर असं वाटतं ना की फलंदाजाला जणू काय सांगितलं जात आहे, सूरज डुबा है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते बुला दो सारे गेंदबाज के. ऑन साइडला हलक्या हाताने केलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. मी विनंती करेन मितजी ठाकूर यांना देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. मितजी ठाकूर आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिवाळा, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. मितजी ठाकूर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन मितजी ठाकूर यांना की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले तमाम अतिथींचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. 22-0 आहेत. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक तैनात, बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येते. एकेरीच्या मदतीने 23 बनल्या. 23 ऑन दी बोर्ड आहेत. शरद ठाकूर गोलंदाजी मार्क वरती आल्यात. हा विशेष सन्मान मितजी ठाकूर यांचा आपण या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतो आहे. आदरणीय शैलेजी ठाकूर साहेब यांच्या शुभास एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहे. ही जोडी फोडणं ही अभेद्य जोडी आहे, अभेद्य पार्टनरशिप आहे. ही फोडणं ही सर्वाधिक गरजेचं राहील. सिंगल आली, धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 24.
24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 24 ऑन दी बोर्ड आहेत. विकेटचा रकाना भरावा लागेल, धावा थांबावा लागतील. ₹1818 कॅश प्राइज आलाय भूषण म्हात्रेंसाठी निर्जा 11 यांच्या माध्यमातून. 1818 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून येते भूषण म्हात्रे. 3 चेंडू 3 षटकार लगावलाय, तर निर्जा 11च्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येणार आहे. 1818 हे पारितोषिक येत असताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आहेत. अपेक्षा राहील मोठ्या फटक्यांची, प्रतीक्षा आहे मोठ्या फटक्यांची. धावा गोळा करण्यासाठीचे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 25 बनलेत, 25 तर बनलेले आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो, आणि शेवट इथून पुढे किती चांगला होणार त्याची शहानिशा इथून निश्चित होईल. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शरद ठाकूर स्वतः चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला. धावफलकावरती 25. 2 षटकांचा खेळ संपला. 12.50च्या धावगतीने 25 बनल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक ब्रेक घेऊयात, आणि ब्रेक मध्ये या आपण डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत ऐकू. डीजे निस्त्री. असे डीजे मास्टर नेहमी आपल्या सोबत असावे लागतात, कारण ज्याचा उल्लेख होतो ना ते गीत येतं, किंवा ज्याचा उल्लेख होतो त्याचाच ना त्याच्यासाठी काही ना काहीतरी घेतलं जातं. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल झालाय. 25 बनलेले आहेत. धावा थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. भूषण मैदानाच्या आतमध्ये आहे. नरेश मोकल. पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. भूषण मैदानाच्या आतमध्ये त्याचा थाट, त्याची दहशत, त्याचा दरारा. अफलातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतो. 31 बनल्यात. 31ला 0 आहे. नरेश मोकल. पुढचा बॉल खोलातला बॉल होता. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. कमबॅक. बेटर दॅन इन सेटबॅक. कमबॅक आणि वेलकम बॅक ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. कमबॅक झालाय चांगल्या रीतीने. नरेश मोकल यांना पण गोलंदाजी मार्कवरती 10 धावा. डॉट बॉल आला. 31 धावा धावफलकावरती. 3ऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच आहे, आणि म्हणून हा हल्ला बोल इथे पाहायला मिळालाय. प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवलेत. अफलातून बॅटिंग महेश भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 11 बॉल 18 वरती तो नॉट आउट आहे. धावांचा वेग वाढवण्यासाठी तो त्याच्याकडे महारथ आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत, ज्यांची सरबत्ती तो इथे दाखवतोय. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल वेगाने कंप्लीट होईल. एकेरी धाव आली. एकंदरीत 32 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. लेग बाईटची धाव आली आहे. इथून अंपायर्स या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधत असताना पाहायला मिळतात. राजेंद्रजी घरत सर यांना तुम्ही पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये. एक उत्कृष्ट पंच आणि त्याच वेळेला एक उत्कृष्ट दर्जाचे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल टर्न केला होता. स्वतःला ऍडजस्ट केलं. शफल झाला. बॅटरला फॉलो केलं होतं गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. प्रवीण घरतच्या बॅटमधून तितकेशी मोठे फटकेबाजी आलेली नाहीये. 9 चेंडू 6 इथे 6 बॉल 9 वरती ते बॅटिंग करतात. खोलातला बॉल समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम राहिलेत. यशस्वी राहिलेत. धावा रोखल्या गेल्या. 3 धावा संघासाठी रोखत असताना जिथे आपण पाहिलं मंगेजी मोकल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रसंग अवधान चांगलं दाखवलं. मोठ्या शिताफीनं चेंडूला अडवण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. धावफलकावरती 33 आहेत. 33 ऑन दी बोर्ड आहेत. विदाउट लॉस. भूषण 12 बॉल 18 वरती तो बॅटिंग करतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप
अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. एक धाव निश्चित. दुरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. 40+ क्रिकेटमध्ये गतवर्षी मला वाटतं एक व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाली होती. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पकडण्यासाठी धावले, थ्रो केला, तो पायावरती लागला, बॉल मागे गेला, तो अडवण्याचा प्रयत्न झाला आणि मला वाटतं जॉन्टी रोड्सने त्याची दखल घेतली होती. रीडगरचे खेळाडू होते ज्यांनी फील्ड केला, थ्रो केला, तो बॉल आतमध्ये राहिला. दाबोलकरवरती 35 बनल्यात. 35 ऑन दी बोर्ड आहेत. पाण्याची मागणी करण्यात येते. चला त्वरित पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. चला त्वरित पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. 35 बनल्यात. विदाउट लॉस जासे टीम बॅटिंग करते. आपण घेऊयात एक ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. +40 क्रिकेटचे मी आठवण सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ज्यामध्ये आउटफील्डच्या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतली मी चर्चा केली. परंतु एक बाब सर्वाधिक चर्चेचे विषय त्यावेळेला राहिली ज्यावेळेला 40+ संघ कुल्यागडाच्या संघाच्या समोर आला आणि सोन्या गायकवाड 6 बॉल 6 षटकार चर्चेचे विषय त्यावेळेला राहिले होते. सर्व क्रिकेट जगतामध्ये त्या गोष्टीची चर्चा राहिली. 40+ क्रिकेट दमखम नेहमीच दाखवत असताना पाहायला मिळाले. 35 बनलेले आहेत. 35 ऑन दी बोर्ड आहेत. शेवटचा षटक निर्णायक षटक आहे. सचिन ठाकूर पहिला बॉल खोलात टाकला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, टोक रशर, यॉर्कर, चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पंच हायफाय दाखवतात. बाई झाली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये जासई गावाला बिलॉंग करणार आहे संदीप पाटील सर यांना तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत. एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु मिश्किल स्वभावाचेही आहेत. दाबोलकरवरती 36 बनल्यात विदाउट लॉस. 13 बॉल 20 वरती भूषण नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा बॉल या बॉल उजव्या यशीच्या बाहेर अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय. खरं तर संदीपजी पाटील हे संघासाठी बॉलिंग देखील करायचे, परंतु त्यांनी आपला पेशा बदलला. क्रिकेटला थोडस रजा घेतली पंचांच्या भूमिकेमध्ये. परंतु आपण म्हणतो ना, क्रिकेटचा एक किडा आहे जो आपल्याला लांबसा ठेवत नाही. स्वतःच खरं तर त्यांचा स्वतःचा पॅनल नाही आहे, पुन्हा एकदा मी सांगेन, कारण उरण पंच असोसिएशन कामकाज करते आज या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर स्पीडी स्पीएफर्स मध्ये ते कार्यरत नेहमी पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बोलूयात. 37 बनल्या. थोडीशी घाई व्हायला हवी. वेळेच्या बाबतीत सहकारी असणं गरजेचं राहील. 37 ला 0 आहे. 37 ऑन दी बोर्ड. उजव्या यशीच्या बाहेर रूम बनवला, ऍडजस्ट केलं होतं स्वतःला. सिंगल मिळेल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक. सिंगल तर जरूर आले. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन घेत असताना भूषणला परतावं लागणारा माघारी. 37 ला 38 ला पहिला फलंदाज बाद. बॉल 21 धावांची खेळी भूषणने साकारत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर रोशन मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. 38 ला पहिला फलंदाज बाद झालाय. चांगल्या दर्जाचा खेळ साकारत होते दोन्ही फलंदाज, परंतु धावा येत नाही आहेत आणि त्यासाठी स्वतःची विकेट देणं हे गरजेचं होतं. आणि भूषणने हेरलं की आपण धावा आपल्या बॅटमधून येतच नाही आहेत. पुढच्या बॅटरला चान्स द्यायला हवा. कदाचित एका दुसरा मोठा फटका येईल. मॅच मध्ये कलाटणी मिळू शकते. धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. एका बाजूला नावेकाळी संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि घरच्या मैदानावरती नेहमी चांगलं प्रदर्शन झालंय त्यांचं. खोलातला बॉल आहे. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय रोशनच्या बॅटमधून.
तो रोशन मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर षटकार आला. संघाची धावसंख्या 44. यासाठी भूषणने आपली विकेट सॅक्रिफाईस केली. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे स्वतः गोलंदाज. चेंडूच्या खाली आले, झेल निसटला, जीवदान मिळालंय. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन म्हात्रे दाखल झालेत. त्यांनी षटकार ठोकलाय. प्रवीण गरत यांनी धाव घेण्यासाठी ते इंटरेस्टेड नव्हते. 8 बॉल 10 वरती ते नॉट आउट बॅटिंग करतात. 45 ला 1 आहे. सचिन गोलंदाजी मध्ये जिथे चांगली गोलंदाजी त्यांनी केली, विकेट मिळाली आहेत. धाबा थांबवले. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. सिंगल अवेलेबल आहे. एकापेक्षा जास्तीचं काही मिळत नाहीये, परंतु दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन घेत असताना फलंदाजाला इथे मात्र अडचणींना सामोरं जावं लागलं. 2 धावा निश्चित मिळाल्या. 47 ला 1. 47 ऑन द बोर्ड. चला नेक्स्ट मॅच. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. एका बाजूला पारगाव आणि उलवे. पारगाव संघाचा कर्णधार आणि उलवे संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या त्वरित. पूर्वार्धाचा खेळ, शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटचा बॉल होता. गोड करण्याचा प्रयत्न. शेवट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. झेल ड्रॉप झाला. चौकार आला शेवटच्या बॉलवरती. 47 + 4 51 बनल्यात. 52 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 51 बनल्यात. 52 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. उलवे 40+ आणि पारगाव 40+. टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. दोन्ही कर्णधार जर काही इथे अवेलेबल नसतील तर पुढचा सामना हा 4 षटकांचा होईल. याकडे लक्ष वेधूयात. जो कॅप्टन या ठिकाणी हजर असेल तो कॅप्टन टॉस विन दिला जाईल. पारगाव टीम कॅप्टन आलेला आहे. मी लक्ष वेधेन. उलवे 40+ टीम कॅप्टन. जो हजीर तो वजीर. पहिला बॉल पडायच्या आधी कर्णधार येणं गरजेचं आहे. जर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला तर अपोनंट टीम कॅप्टनला टॉस विन देण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. 51 बनल्यात. 52चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 52 रनचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जो मात्र करण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि टॉस करण्यासाठी आपण लक्ष वेधतो आहोत. टॉस करण्यात येईल. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस साठी विनंती करतो आहोत. आदरणीय शैलेजी ठाकूर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करावा. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच 40+ चे संघ खेळतात. एका बाजूला उलवे 40+ तर एका बाजूला तुम्ही पारगाव 40+ पाहणार आहात. टॉस करण्यात येत असताना मला मिळतो आहे. एका बाजूला तुम्ही उलवे संघ पाहताय. एका बाजूला संदीप तारेकर तर एका बाजूला किरण पाटील. टॉस करण्यात येतं. नेक्स्ट मॅच. दोन्ही खेळाडूंच्या जर्सीवरती एक बाब कॉमन आहे. 7 नंबरची जर्सी. टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल. टॉस जिंकलाय तो पारगाव टीमने आणि निर्णय घेतलाय पुढचा सामना हा 5 षटकांचा आणि 5 गोलंदाज बंधनकारक राहतील. याकडे लक्ष वेधूयात. टॉस झालेला आहे. निर्णय घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. आणि चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उद्यात. मैदानावरती आपण पाहतोय संघ दाखल झालाय. जासई टीम महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये ते खेळत असताना मला मिळत आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. लक्ष आहे या सामन्यामध्ये जिथे टार्गेट सेट झालंय 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या लक्षाचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येईल, काय घडणार काय बिघडणार, या सेकंड इनिंगकडे आपण वळतोय. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. ताऱ्याची तारा या आपण
रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. सलामीवीर जोडी मैदानाकडे चाललेली आहे. त्या ठिकाणी नावे खाडी संघाची आघाडीची जोडी शरद ठाकूर. मागच्या सामन्यामध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं. पहिल्या चेंडूवरती प्लेड ऑन झाले आणि त्यांच्या बरोबरीने नरेश कडू. खरं तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये त्यांचा कोण हात धरणार नाहीये. ते ज्या पद्धतीने धावले विकेटवरती नरेश कडू यांना आपण पाहता मैदानामध्ये दाखल होत असताना. चला 52चा पाठलाग करायचा आहे. 52 पर ओव्हर 13.00 हा रिक्वायर्ड रन राहिली आता या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. नावेखाडी 40+ टीम समोर आणि बॉलिंग मार्कवर त्याला प्रवीण घरत. भरपूर चांगला खेळाडू, भरपूर चांगला अनुभव ज्यांच्याकडे आहे. मला वाटतं सर्वच अनुभवी खेळाडू आहेत आणि इथे मात्र हा सामना देखील तितकाच रफ अँड टफ राहील. परंतु पुढची मॅच दोन टीम मध्ये पारगाव आणि उलवे 40+ जे अनेक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत त्या दोन संघामध्ये ती लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चला डावाला सुरुवात करा आणि थोडंसं वेळेचं पण बंधन असेल त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. कांचन पालकर सर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, पीटीसी संपूर्ण टीम, आमचे समालोचक जयेश भोसले सर, रॉकस्टार प्रवीण गायकर आणि मी स्वतः रोशन पाटील तारा. पहिला बॉल या ठिकाणी शरद ठाकूरने क्रॉस बॅटेड स्लॉग हिट केलाय. मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी बघा नरेश कडू. याच गोष्टीची मी चर्चा केली. त्याने तयार केलं खरं तर त्या ठिकाणी शरद ठाकूर यांना तिसऱ्या रनसाठी. भरपूर एनर्जी त्यांच्यामध्ये आहे. स्लिम आणि जबरदस्त आजच्या रात्रीमध्ये 5व्यांदा तिसरी रन त्याने घेतलेली आहे. पूर्वी आपण पाहायचो मैदानामध्ये कधी गवत असायचं कधी बिल असायचा तेव्हा बॉल गेला की धाव बस, फक्त रन घ्या. आणि ती सवय त्यांना आतापर्यंत आहे मला वाटतं कदाचित मैदानावरती. आणि काय धावतायत, जबरदस्त, प्रचंड मेहनती आणि सातत्याने फिटनेसकडे लक्ष देणारे हे खेळाडू आहेत. आणि त्यांच्या बरोबरीने शरद ठाकूर सध्या सोशल मीडियावरती त्यांची क्रेज आहे. रील स्टार त्यांना आपण पाहता नॉस्टाक एंडवरती बॉलिंग मार्कवरती आहेत त्या ठिकाणी प्रवीण गरत. पहिल्या बॉलला 3 आल्या. नरेश कडू स्ट्राइक एंडला समोर टाकलाय, चिप केला बॉलला, ऑन साइडला मिथून धावतोय आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. तीन धावा पडून काढल्यानंतर ही एनर्जी आपण त्यांची पाहिली. शरद ठाकूर यांना सध्या ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. अतिशय जबरदस्त लुक त्यांचा आहे आणि रिस्टार 3 धावा आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा थकवा जाणवतो 3 धावा घेतल्यानंतर. परंतु नरेश कडू क्या बात आहे, जबरदस्त चप्पल असे हे खेळाडू. 3 धावा आणि त्यानंतर चौकार. एकूण 7 धावा आल्या. 52चा पाठलाग करत असताना नावेखाडी 40+ टीम मैदानामध्ये आहे. समोर टाकला वन्स अगेन, ऑन साइडला मिथून धावतोय. पायाने थांबवला बॉलला अगदी लास्ट मोमेंटला. आता शरद यांचा कॉल निघालेले आहेत ते. क्या बात आहे, झेलबाज झाले वाटतं. रनआउट, यस रनआउट. निना दादा तारेकर आणि संपूर्ण पारगाव टीम, केतन मेहेर त्यांचं देखील आगमन. किरण दादा पाटील लेफ्ट हँडेड एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू 40+ मास्टर. रन आउटच्या स्वरूपात बाद झाले. नरेश कडू पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना नावेखाडी 40+ टीमला. ज्यांनी आजच्या रात्रीमध्ये 3 धावा घेतल्या तेच रनआउट झाले. हा देखील एक वैशिष्ट्य ही शोकांतिका, कारण ते निघाले होते आणि तेव्हा मात्र नकार दिला शरद ठाकूर यांनी. असं म्हणतात जास्त का विकेट थांबला तर धावा देखील आल्या असत्या. तर शरद ठाकूर यांनी सेकंडचा कॉल त्यांनी मात्र नकार दिला होता आणि तिथे मात्र रनआउट होताना आपण पाहिले. तर नरेश कडू यांना नवीन खेळाडू मैदानाकडे चालले. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मंगेश मोकल हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळणं म्हणजे आपण पाहिला प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून संघाची ही परिस्थिती अनुकूल करणं. कधीही तुम्हाला संधी मिळते. एखादा पहिला विकेट लवकर गेला की पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला जावं लागतं. कधी कधी 15 ओव्हरनंतर देखील जावं लागतं. जशी सिच्युएशन तसा खेळ करावा लागतो तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला. आणि सलामीला आलेल्या खेळाडूंना ऑलरेडी ते तयार असतात पॉवर प्लेसाठी. पण तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू वाट पाहिल्यानंतर त्यांना मैदानामध्ये यावं लागतं. पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकलाय. आता पलटवार प्रवीण घरत यांचा.
नरेश कडू यांचा विकेट मिळाला आणि त्यानंतर आता पलटवार करतात मैदानाच्या आतमध्ये खरं तर प्रवीण घरत. त्यांना आपण पाहताय कन्हैया शेटकर तर सद्गुरू सिमेंट्स आपल्या पारगावचे प्रोप्रायटर या स्पर्धेचा आनंद घेत असताना नक्कीच त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. दमदार असे व्यक्तिमत्व आणि गोड गळ्याचे गायक, त्यांचंही स्वागत. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका कवसला अलॉंग विथ कार्पेट. आपण पाहिला हा फटका 4 धाबा. कन्हैया शेट या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि काय फटका होता एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पुढे आले, यावेळेला उडवला बॉलला मिड विकेटला. खेळाडू कक्षाच्या वरून लाजबाब टायमिंग, ताकदीचा बेमिसाल वापर करत असताना मंगेश मोकल यांचा धमाका षटकार. आक्रमक फटका आपण पाहिला आणि मागचाही सामना खरं तर आपण पाहिला ज्युनियर नवाखाडी संघाने जिंकला. नील पण नवाखाडी हा संघ आपण पाहिला. चेतन ठाकूर यांची विध्वंसक इनिंग आपण पाहिली त्या सामन्यामध्ये. जो खरं तर उलवे संघाच्या अगेन्स्ट सामना झाला होता रेग्युलर क्रिकेटमध्ये क गटातून. त्यांचंही विशेष कौतुक आपण करूया. हा संपूर्ण खरं तर डगआउट आहे जिथे खरं तर अनिकेत देखील बसले टेन्शनमध्ये. आणि आता 18 धाबा सध्या स्कोर कार्डवरती. एक खेळाडू बाद 18. सध्या परिस्थिती 52चा पाठलाग करत असताना मला वाटतं जे अपेक्षित होतं त्याहीपेक्षा पुढे आहेत त्या ठिकाणी नावेखाडी संघाचे खेळाडू. पर ओव्हर 13.00 हा रिक्वायर्ड होता आणि सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 18 आलेल्या आहेत. आणि आता खरं तर आपण पाहता रत्नदीपजी पाटील त्यांचं देखील आगमन. सर्व पारगाव 40+ टीम आणि एका बाजूला उलवे 40+ टीम या दोन्ही संघांना आपण देऊया पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि त्यानंतर ट्रॉम्बे 40+ मुंबईचा संघ त्यांच्या समोर असेल. खरं तर नवगर 40+ दिनेशजी बंडा यांचा संघ, त्याही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 आल्या, आता येणारे 18 बॉल विजयासाठी 34 धावांचं समीकरण. सेकंड ओव्हरला आलेले आहेत त्या ठिकाणी मिथुन म्हात्रे यांना आपण पाहताय डाव्या हाताचा हा खेळाडू. असंही म्हटलं की साईश म्हात्रे ISPL मध्ये ज्या खेळाडूची निवड झाली. फुल लेंथ बॉल इथे देखील आपण पाहिला. खतर बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचता आलेला नाही शरद ठाकूर यांना. वन्स अगेन डॉट बॉल. हा सामना जर का आता जास्तही 40+ जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील किंवा वेगवेगळ्या इंटरवल नंतर मात्र विकेट घेणं बंधनकारक राहील. जर सामना जास्तही 40+ टीमला जिंकायचा असेल तर आपण प्रेडिक्ट करतोय असं करावं लागेल, तसं करावं लागेल. पण मैदानामध्ये जे खेळाडू खेळतायत त्यांच्यावरती एक वेगळा दर्पण असतो. लेट कट फक्त दिशा दिली. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. एक सिंगल मिळाली. लेट कटचा फटका भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा आपण नेहमी पाहायचो. खरं तर जबरदस्त त्यांच्या माध्यमातून अगदी बॉलच्या गतीचा पुरेपूर वापर आणि टेक्निकली परफेक्ट तो फटका जेंटलमॅन टच ज्याला म्हणतात. आणि इथे मात्र तो प्रयत्न शरद ठाकूर यांनी केला होता. टेनिस बॉलमध्ये ज्यांच्याकडे ज्यांच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे त्यांना तुम्ही हे फटके मारू शकताय. किंबहुना कमी गतीचे मध्यम गतीचे गोलंदाज असतील तर त्यांना तुम्ही वेट करून मोठे फटके देखील मारू शकता. आणि इथे मात्र दिशा देण्याचं काम शरद ठाकूर यांनी केलं होतं. 1 रन मिळाली. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. एक गडी बाद 19. 52चा पाठलाग करत असताना स्टेप आउट झाले. वन्स अगेन लॉफ्ट ऑन साइडला फिल्डर बसलेत खाली. झेलचा प्रयत्न, हँड अँड कॉर्डिनेशन चुकला आणि त्यानंतर जीवनदान. सेकंडचा कॉल. शरद ठाकूर साहेब जर का असेच रन घेत राहिले तर आणखीन एखादा विकेट जायचा. कॉलिंग महत्वाचा आहे. आणि 2 धावा आल्या. बघा शरद ठाकूर साहेब देखील एनर्जेटिक आहेत. त्यांनी सांगितलं आम्हीही फिट आहोत. फिट आहे तो हिट आहे. मला वाटतं खरं तर नवगर संघ जेव्हा उतरेल तेव्हा मी दिनेश दादांचा आवर्जून उल्लेख करेन. कल फिट वर्ष ते खरं तर जेन्युइन मेंबर आहेत. त्यांचा देखील तुम्हाला फिटनेस पाहायला मिळेल त्या सामन्यामध्ये. आणि इथे 2 धावा आल्या. या 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 21. समोर जो झेल सोडलाय संदीप गरत त्यांचंही जजमेंट चांगलं होतं. अगदी गुडघ्यावरती आले परंतु झेल काय त्यांच्या हातामध्ये आला नाहीये. जीवनदान मिळालं त्या ठिकाणी फलंदाजाला. समोर वन्स अगेन झेल सोडल्यानंतर आक्रमण हल्ला चढवलाय. उंची घेतली. आता संदीप चुकी करणार नाहीये. चुकीला माफी नाहीये. एकदा जीवनदान मिळालं दुसऱ्यांदा मिळणार नाहीये हे सांगितलं मैदानामध्ये संदीपने. अप्रतिम झेल टिपत असताना मिथुनला मिळाला विकेट. जासई संघाच्या खात्यामध्ये ब्रेक थ्रू.
विकेटची नितांत गरज होती, तो विकेट आता काढून दिलाय का तर मिथुन म्हात्रे याने, आणि चांगला झेल संदीप दादा यांनी पकडला. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण त्यांना पाहताय. इनट नंबर 4 रणधीर कडू, खरं चौथ्या क्रमांकाच्या अनुभवी खेळाडू मैदानाकडे आपण त्यांना जाताना पाहताय. रणधीर कडू कुस्तीच्या काळामध्ये एखादा करदर पैलवान मातीमध्ये लोळतो तशा पद्धतीने त्यांचा टी शर्ट मागला. एवढी मेहनत त्यांनी आपल्या संघासाठी घेतलेली आहे. आणि हे 40+ क्रिकेट आहे. आमचे PM दादा सामन्याचा आनंद घेत असताना मंचावरती पारगाव करदर संघ संपूर्ण आता उपस्थित आहे. त्यांचं देखील करदर स्वागत आपण करूया. रत्नदीप पाटील सध्या त्यांचा वारसा करदर रितेश आणि त्याच्या बरोबरीने रोहित चालवतात. जबरदस्त खेळाडू. आणि आजच्या घडीला आपण पाहिला कदर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, प्रत्येकाचा आवडता खेळाडू, तोही ISPL मध्ये सहभागी झालेला आहे. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक या स्पर्धेचे आमचे आयोजक शैलेशजी ठाकूर, त्याचबरोबर किशोरजी मांडवे आणि संजय ठाकूर, त्रिवेणी संगम. यस, बॉल हवाय. नवीन बॉलची आपण पूर्तता करा मैदानामध्ये. मला आता ड्यू फॅक्टरमुळे आपण जर पाहिला वारंवार बॉलची ग्रीप थोडी काळसर होते आणि त्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. वय वाढलेले खेळाडू आहेत, परंतु त्यांनाही तर आपण नवीन चेंडू देऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉल साईड होणं गरजेचं आहे. मला वाटतं विकेटवरती थोडा दव आहे, आउटफील्डवरती दव आहे. KPC ट्रॉफी आपण कांचन पालकर सर पाहिली, तिथे नियम होता जर का 2-3 वेळा बॉल आपटला गोलंदाजाने खाली तर त्याला पेनल्टी होती. याचं कारण होतं दव. अडचणी निर्माण होत होत्या फलंदाजांना आणि याच कारणास्तव करताना त्या ठिकाणी आपण पाहिला ती पेनल्टी घोषित करण्यात आली होती. PM पाटील साहेब, परशुराम महादेव पाटील साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत. मी शैलेश ठाकूर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते परशुराम महादेव पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. सुसंस्कृत परिवार खरदर कन्हैया शेठ यांचे बंधुराज आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल शैलेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. अप्पर एज फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना कॉटन बॉल, खेळाडू बाद. आता या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातील तर इथे PM साहेबांचा सन्मान आणि यानंतर रत्नदीप दादा पाटील त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज खरं तर आपण पाहता यॉर्कर किंग कमलाकर मामा पारगाव संघाचा जबरदस्त खेळाडू, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर रत्नदीप पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. पारगाव खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गेले कित्येक वर्ष आपण या नावाची दहशत पाहिली आणि जुने जाणते खेळाडू तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. रिप्ले बघा, बॉल टर्न झाला रॉंग वन त्या ठिकाणी पाहिला मिथुनचा आणि तो ओळखता आलेला नाहीये रणधीर यांना. आणि त्यानंतर आपण पाहिला हलकीशी कडा घेत असताना मिसक्यूट झाला फटका. फॉलो थ्रू मध्ये मिथुनने झेल टिपला. कॉटन बोल्ड, खेळाडू बाद. सन्मान होतो रत्नदीप पाटील यांचा. धन्यवाद. 40+ खेळाडू 21वा धाव फलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही आपण पाहताय 52चा पाठलाग करत असताना 31ची गरज आहे. येणाऱ्या 13 बॉलमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. मागच्या सामन्याचे हिरो महेश ठाकूर. महेश ठाकूर मैदानामध्ये आलेले आहेत. यावेळेला लेन बॉल त्यांच्यासाठी लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली. सेकंड ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये मिथुननं केलं कमबॅक. धावा खर्च केल्या फक्त 4 आणि इथून आपण पाहता लिगल 3 केल्या कारण लेग बाय चेक होती. 22वा धाव फलकावरती. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 30 धावांचं समीकरण. मी विनंती करेल उत्कृष्ट मृदुंगमणी शंकर पाटील साहेब आणि कन्हैया शेठ पाटील साहेबांना देखील विनंती असेल या मंचावरती. नुकताच त्यांचा फोन आम्हाला आला होता आणि त्यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. कन्हैया शेठ पाटील, शैलेश शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. निनाजी तारेकर देखील तुम्हाला टीम स्क्वॉड मध्ये पाहायला मिळते. सँडी तारेकर, त्यांना आपण पाहता राजेशजी पाटील सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतात बऱ्याच ठिकाणी. केतन मेहर त्यांना आपण पाहताय. संपूर्ण खरंतर खेळाडू. तो दुसऱ्या बाजूला किरण पाटील, पॅडी खारकर दमदार खेळाडू, ऐलेश म्हात्रे स्टायलिश खेळाडू, योगेश पाटील, सर्वांची नावं आम्ही घेऊ आवर्जून. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यानं राहिलाय. तर 12 बॉल 30 धावा. मॅच ऑन. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रेक लावला मिथुन म्हात्रे या गोलंदाजाने. आता अंतिम 12 चेंडू विजयासाठी 30 धावांचं समीकरण. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. आता प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना, प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना, प्रयत्न करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला धावा रोखण्याचा. एका बाजूला धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आलाय धनराज पाटील. समोर मागच्या सामन्याचा हिरो महेश ठाकूर. अफलातून फलंदाजी केली होती. जबरदस्त आक्रमण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. तो खेळाडू महेश ठाकूर स्ट्रायकिंग एंडला.
समोर टाकला, कवसला उडवला गॅप मध्ये, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय त्या ठिकाणी, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, आपिश कव्हर ड्राईव्ह, चौकार. जबरदस्त टायमिंग बघा, बॉलच्या मेरिटनुसारच खेळले. लेफ्ट आर्म सीमवर त्याचा बॉल बाहेर निघणारा होता आणि त्याच्यावरती मात्र शॉर्टेक्सचा कव्हर आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून खेळले, बरोबर गॅप मध्ये खेळले. काय टेक्निक होती, काय टायमिंग. 4 धावा मिळाल्या. महेश ठाकूर, क्षमासाहेब महेश ठाकूर आहेत त्या ठिकाणी. 11 बॉल 26. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतात, चेक करायचं होतं बॉलला, अगदी सरळ हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅट ड्रिल करून दाखवता त्या ठिकाणी फलंदाज, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 26 धावा. स्टेप आउट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फिंगर रोल आणि इथे विकेट किपर भूषण, झेलचा प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये यश, विकेट मिळाला. फिल्डिंग करताना जास्त टीमला मागच्या सामन्याचा हिरो महेश ठाकूर चाललेत मैदानाच्या बाहेर. पंधरा चेंडू मध्ये अर्धा प्रवास पूर्ण केला नावेखाडी 40+ टीमने. आता येणाऱ्या 9 बॉल मध्ये पुढचा अर्धा प्रवास पूर्ण करायचा. दिल्ली अभी भी दूर है. मला वाटतं हा अंतर कापायचा असेल तर नक्कीच तुम्हाला आता एरियल अटॅक करावा लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल. प्रवीण कडू मैदानाकडे जाताना आपण पाहताय, बघा काय त्यांचा फिटनेस आहे, जबरदस्त. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत, प्रवीण कडू. 9 चेंडू मध्ये 26 धावा. किमान 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी नावेखाडी 40+ टीमला. घरच्या मैदानावरती आहेत आणि घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती लोकल बॉयज या ठिकाणी प्रवीण कडू आणि त्यांच्या बरोबरीने शरद ठाकूर आपल्या संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणतील का. खरं तर इथे आपण पहिला नावाड्याची भूमिका साकारतील का हे पाहावं लागेल. समोर आले त्या ठिकाणी प्रवीण कडू पहिला बॉल फेस करतील. फ्लाईट दिली बॉलला आणि इथे मात्र लाईन खराब असल्या कारणाने अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करताना नावेखाडी 40+ टीमला. 9 बॉल 25 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. स्टेप आउट, प्ले अँड मिस, हँड अँड कॉर्डिनेशन नाहीये आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं म्हणतात. आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र नावेखाडी संघाला पराभवाच्या गर्दछायामध्ये घेऊन जाईल आणि प्रत्येक षटकार इथून मात्र जास्तही 40+ टीमला बॅकफुटला ढकलेल. त्यामुळे आता इथे बॅटल आपण जर पाहिलं षटकाराने डील करावे लागेल किंवा मोठ्या फटक्याने डील करावे लागेल फलंदाजांना जर का सामना जिंकायचा असेल नावेखाडी 40+ टीमला. हा सामना संपलेला नाहीये, चला घाई करा प्लीज, विनंती राहील. दोन्ही टीमला धनराज पाटील डाव्या हाताचे गोलंदाज, टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, डाव्यांचा बोलबाला नेहमी राहिलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. दबाव पूर्णपणे आता नावेखाडी 40+ टीम वरती आणि इथे आपण पाहिला बॉलच्या लाईन मध्येच नाहीयेत, कटर टाकतात हलकासा आपण पाहिला त्या ठिकाणी धनराज पाटील. त्याचा प्रेशर मात्र आपण पाहताय विनय कडू यांच्यावरती. बॅकफुटला आले, हलक्या हाताने खेळले, सॉफ्ट हँडेड फटका कवसला त्या ठिकाणी खेळत असताना सेकंडचा कॉल. शरद ठाकूर निघालेले आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या रनसाठी. 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आता पुन्हा एकदा शरद ठाकूर त्या ठिकाणी अग्रेसिव्ह झालेले आहेत. 2 धावा आल्या. आता 1 षटक, 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 23 धावा. 6-23 समीकरण या सामन्यामध्ये आलंय. जोपर्यंत शरद ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत काही होईल या सामन्यामध्ये, कारण त्यांच्याकडे ती धम्मक आहे. असं म्हणतात ना, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं, हारायचं नाहीये आणि इथे मात्र तुम्हाला लढावं लागेल. चला आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. विनंती असेल या ठिकाणी जासई 40+ टीमला. आता प्रश्न पडलाय 4थ्या षटकाची जबाबदारी, लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर कोणता गोलंदाज असेल. मला वाटतं मागच्या इनिंग मध्ये खरं 5वं षटक टाकलं होतं भूषणने, पण इथे कल्पेश पाटील आलेत बॉलिंग मार्कमध्ये. स्लॉग ओव्हर, अंतिम ओव्हर, शेवटचं षटक या सामन्याचा रिझल्ट ठरवणारा हे षटक आहे. एका षटकामध्ये बनवायच्या 23. तुम्हाला आठवत असेल वेस्ट इंडिज टीमचा कार्लोस ब्राथवेट, त्याने लगातार 4 षटकार मारत त्या ठिकाणी इंग्लंड टीमला खरं तर डोळ्यातून अश्रू आले होते त्यांच्या, इतका त्यांना दुःख झाला होता. तो सामना
अगदी हातातोंडाशी आलेला घास त्याने काढून टाकला होता. इतकी चांगली फलंदाजी क्रिकेटमध्ये काही होईल. आणि यावेळेला आपण पाहताय 6 बॉल 23 समोर शरद ठाकूर. पहिला बॉल खोलात टाकलाय. वन्स अगेन डॉट बॉल. फलंदाजाला जी रूम क्रिएट करायची होती किंवा जी विड्थ असायला हवी होती ती मात्र मिळवून देत नाहीये गोलंदाज. परफेक्ट ब्लॉक ऑल बॉल. परफेक्ट निर्णायक चेंडू टाकला या ठिकाणी कल्पेश पाटीलने. 5 चेंडू आणि 23 धावा. अभी नहीं तो कभी नहीं. यावेळेला ऑन साइडला ते घुमा के मिड विकेटला फिल्डर आहेत मिथून. त्या ठिकाणी डीप मध्ये बॉलला थांबवत असताना 2 धावा या ठिकाणी घेऊन गेले दोन्ही खेळाडू. सिंगल डबलने फारसा दबाव त्या ठिकाणी वाढणार नाहीये. आता मात्र मोठ्या फटक्यांचीच गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नावेखाडे 40+ टीमला. कल्पेश पाटील यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर विपुल पाटील आमचे समालोचक मित्र यांच्या वतीने 5,000चं पारितोषिक आलंय कल्पेश पाटील यांच्यासाठी. उरण परिसरातील रायगड जिल्ह्यात एक चांगले समालोचक आमचे मित्र विपुल पाटील यांच्या वतीने खरंतर पारितोषिक आलेलं आहे. कल्पेश पाटील यांना सलग 3 विकेट 5,000. डेड बॉल पंचांनी घोषित केला. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. 4-21. याही वेळेला आपण पाहिला खतर अगदी जागेवरून लांबून बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. शेवटचे 3 बॉल 21 धावा. मिथून मात्रेनं केलेलं कमबॅक दुसऱ्या ओव्हरमध्ये. तिथून मात्र आपण जर पाहिला पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली आणि तिथून मात्र मोमेंटम मिळाला जासई 40+ टीमला. ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथ मध्ये होता. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी सिंगल मिळाली. हा सामना जणू काय जवळजवळ सोडला नावेखाडे 40+ टीमने. आक्रमक व्हायला हवं होतं आणि अशा क्षणामध्ये सिंगल डबल फारसा इम्पॅक्ट टाकणार नाहीयेत. 2 चेंडूमध्ये 3 बॉलमध्ये क्षमा असावी. आता 20 धाबा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये. 20 धाबा अशक्यप्राय असं आव्हान. पुन्हा एकदा ऑन साइडला कदा आपण पाहिला. आता पूर्णपणे या मॅच मध्ये जासई 40+ टीमने शिरकाव केलाय. आपली पकड मजबूत केलेली आहे. हा सामना आता एकतर्फा होत चाललाय. अंतिम 2 बॉल विजयासाठी 19 धाबा. एखाद दुसरा चमत्कारक एकच बॉल क्षमा असावी. जरा अपडेट जरा चेक करा या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट टीम. शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथे मात्र औपचारिकता पूर्ण करतायत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जासई संघ आणि नावेखाडी संघ हा सामना जिंकत आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकणारा संघ आहे जासई 40+. अभिनंदन जासई 40+ टीम. सोनेरी लाटा DJ, the